शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्हे आढळराव यांच्यात रंगणार कडवी झुंज। आरोप प्रत्यारोपणाला आला वेग। पवारांची प्रतिष्ठा तर आढळरावांचं राजकीय अस्तित्व पणाला। खासदार आढळराव पाटील यांचा चौकाराचा दावा तर कोल्हे यांनी दिली परिवर्तनाची हाक। लोकसभा निवडणूक राजकीय आखाडा विशेष रोकठोक महाराष्ट्र सादर करत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील या रंगतदार लढाईचा हा आढावा। शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात हॅट्रिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं युवा नेतृत्व डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्यानं येथे चांगलीच राजकीय आरोप प्रत्यारोपांची खडाखडी रंगली आहे। आढळराव यावेळी चौकार मारतात की नव्या दमाचा राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांना धोबीपछाड देणार, या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। खासदार आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा माळी समाजाचा असून मी मराठा समाजाचा उमेदवार असल्याचं सांगत ही निवडणूक माळी मराठा अशी करण्याचा प्रयत्न चालवल्याची चर्चा सध्या शिरूर मतदारसंघात आहे। तर मी शिवरायांचा मावळा असून माझी जात महत्त्वाची नाही हे सांगत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्वधर्मीय मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण केलेली दिसून येत आहे। खासदारकीची 3 टर्म भेटूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात उल्लेखनीय अशी विकास कामं आढळराव यांना करता आली नाहीत। शिवनेरी, वढू, तुळापूर ही संभाजी राजांची समाधी क्षेत्र, अष्टविनायकमधील ओझर, रांजणगाव ही तीर्थक्षेत्र मतदारसंघात आहेत। पण त्यांच्या विकासाकरता खासदार आढळराव यांनी काय केलं? खेड विमानतळाचं पुरंदर तालुक्यात झालेलं स्थलांतर, बैलगाडा शर्यतीबाबत नुसती आश्वासनं, या सर्वच अडचणीच्या प्रश्नांवर आढळराव यांच्यावर अमोल कोल्हे यांच्यासह विरोधकांनी चांगलीच तोफ डांगली आहे। मंगलदास बांदल आणि माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांची नाराजी दूर होऊन त्यांनी कोल्हे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे। त्यामुळे निश्चितच आढळराव यांना विजयासाठी झगडावं लागणार असंही राजकीय जाणकारांचा अंदाज आहे। या मतदारसंघात माळी समाजाची निर्णायक मतं आहेत। हडपसर, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात मोठ्या संख्येनं असलेल्या माळी समाजात सध्या आढळराव यांनी मी मराठा उमेदवार म्हणून चालवलेला स्वतःचा प्रचार हा चर्चेचा विषय झालेला आहे। त्यामुळे हा समाज कोल्हे यांच्यासाठी एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। दुसरीकडे मराठा समाजातही डॉक्टर कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका आणि त्यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या साकारलेल्या भूमिका यामुळे सहानुभूतीची सुप्त लाट आहे असाही दावा राष्ट्रवादीकडनं केला जातो आहे। या सर्वच बाबी कोल्हे यांना जरी अनुकूल असल्या तरी मतांमध्ये त्यांचं परिवर्तन करण्यात ते कितपत यशस्वी होतात यावर सारं काही विजयाचं गणित अवलंबून आहे। राष्ट्रवादीमधील गटातटाचा फटका कोल्हे यांना बसू शकतो। दुसरीकडे खासदार आढळराव यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत मनसेचे आमदार शरद सोनवणे यांना सेनेत आणून जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली आहे। मराठा समाजाचा उमेदवार ही आपली ओळख ते ठासून सांगत आहेत। 14,000 कोटी रुपयांची विकास कामं केली असा दावा करत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्याकरता त्यांनी जाहीरनाम्यामधून देखील 14,000 कोटी रुपयांच्या आत्तापर्यंत मार्गी लागलेल्या कामांचा आणि भविष्यात होणाऱ्या कामांचा आढावा घेतलेला आहे। प्रत्येक निवडणुकीत आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा झाला। यावेळी माजी आमदार लांडे व मंगलदास बांदल यांचे समर्थक आपल्या नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत। त्यांची नाराजी आढळराव यांना किती फायदेशीर ठरेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे। पण एकंदरीत जुन्नर आणि हडपसर हे 2 मतदारसंघ या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहे हेही तितकंच खरं आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, रोजगार, वाढती गुन्हेगारी, खासदारांचा फक्त निवडणुकीपुरता जनसंपर्क हा विरोधकांचा आरोप आणि विकास कामांचे त्यांचे दावे खोटे आहेत, याही आरोपावर ही निवडणूक खेळली जाणार आहे। पुणे जिल्ह्याचे लक्ष डॉक्टर कोल्हे व खासदार आढळराव यांच्या लढतीनं वेधून घेतल्यानं ही निवडणूक चांगलीच
रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामधील लढत रंगतदार जरी होणार असली आणि राष्ट्रवादीनं कितीही विजयाचा दावा जरी केला तरी खासदार आढळराव पाटील यांना 3 खासदारकीचा असलेला दांडगा अनुभव आणि तळागाळात असलेला त्यांचा जनसंपर्क आणि त्याचबरोबर यावेळेस झालेलं युतीचं राजकारण म्हणजे भाजपाची त्यांना मिळणार असलेली साथ याचाही मोठा फरक पडणार आहे। मोदी लाट जर उसळली तर त्याचा निश्चितच फायदा आढळरावांना शहरी पट्ट्यामध्ये होणार आहे असंही राजकीय जाणकारांकडून मानलं जात आहे। शहरी भागामध्ये मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला होईल तर ग्रामीण भागामध्ये मतदारांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची नाराजीचा फायदा हा राष्ट्रवादीला होईल असं एकंदरीत चित्र या निवडणुकीमध्ये दिसत आहे। पण राष्ट्रवादीमधील दर निवडणुकीमधील नाराज गटांचा सपोर्ट, मदत ही आढळरावांना होत असते। या निवडणुकीमध्ये देखील ती मदत मिळेल असाही अंदाज राजकीय जाणकारांकडून आहे आणि याच्यावरच या निवडणुकीचं जय आणि पराजय हा ठरला जाणार आहे।